हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार. शेतकऱ्याला एक एल निनो बद्दल सांगू बरं का, हे सगळ्यात हो, महत्वाचं. बरोबर सर. कारण शेतकऱ्यांच्या मनात ते खूप मोठे प्रश्न आहे. मी तोच विचारणार होते. हा, काय झालं, हं. एल निनो म्हणलं की लोकांना वाटायला दुष्काळ पडणार, हो, बरोबर. पण त्याच्याबद्दल आपण सविस्तर समजून घेऊ. हो, हो. एल निनो म्हणलं की काय हं. माहिती, लोकांच्या मनात भीती येईल. हो, बरोबर. लोकांना वाटायला एल निनो म्हणलं की दुष्काळ पडणार, हं, हं. पण सविस्तर सांगतो तुम्हाला. हो, एल निनो आणि ला निना हो, हे दोन मुळात स्पॅनिश भाषेतील शब्द आहेत, म्हणजे हो. ते स्पॅनिश भाषेतील शब्द आहेत. बरोबर. पण काही वर्षापासून ते लोक मराठीत जसेच्या तसेच वापरायलेत. हां, हां. त्याचा नेमका अर्थ ठाऊक नसला तरी हो. त्याचा आपल्या मान्सूनशी काहीतरी संबंध आहे हं, हं. असं पुष्कळ जणांना माहित आहे. हो, बरोबर. म्हणून एल निनोचं नाव निघालं की दुष्काळ पडणार अशी हं. भीती लोकांना वाटायली, हो. आणि ला निनामुळे चांगला पाऊस पडेल अशी आशा सगळ्यांना वाटते. हं. पण यात तथ्य काय जाणून घेणं सगळ्यात महत्वाचं. बरोबर. तर तुम्हाला सांगतो, एल निनोचं शब्दशः मराठीत नाव होतं बाळेशू. म्हणजे त्याचं मराठीत अर्थ केला, एल निनो टाकलं तर त्याचं नाव होतं बाळेशू. हां. हे बाळेशू नाव पडण्याचे कारण, एल निनो ख्रिसमसच्या सुमारास उद्भवतो हं, हं. म्हणून, आणि ला निनाचा अर्थ सुकन्या. हां. पण ती केवळ हे दोन, एल आणि निनो, हे केवळ नावं नाहीत, घटना नाहीत, हो. तर त्या आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घ अवधीच्या समुद्रातील प्रक्रिया आहेत. हो, हो. बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे. हां. त्या पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला जो प्रशांत महासागर आहे, हो. त्याचं तापमान सरासरीपेक्षा वाढतं, हं, हं. आणि ही तापमान वाढ हळूहळू प्रशांत महासागरावर बऱ्याच मोठ्या भागावर पसरते. हो. तेव्हा समुद्राचं पाणी अर्ध्या अंशानं वाढलं की सौम्य एल निनो झाला असं जाहीर केलं जातं. हां, हां. आणि ते तापमान जर 2 अंशानं वाढलं तर हं. अतितीव्र एल निनो निर्माण झाला असं जाहीर केलं जातं. हो, हो. मध्यंतरी एल निनो तीव्र आणि सौम्य असं गणलं जातं. हं, हं. एल निनो प्रबळ, आता हे सगळ्यात महत्वाचं, हे मुद्दा शेतकऱ्याला लक्षात आहे. एल निनो जे प्रबळ होतो ना, तर वर्षाखेरीस, म्हणजे वर्षाखेरीस वरच्या कधी, शेवटी. ख्रिसमस सुमारास डिसेंबर महिन्यात. डिसेंबर. त्यावरून त्याला काय झालं, एल निनो नाव दिलं. हां. पण त्याच्या बऱ्याच आधी, म्हणजे म्हणजे डिसेंबरच्या आधी, मे हो. जूनच्या सुमारास त्याचे वेध लागतात. हो, हो. त्याच्या सुमारास नेमकं कसं होतं, ज्यावेळेस डिसेंबर मध्ये समजा एल निनो उद्भवतो ना, हां. त्याच्या आधी तर मान्सून भारतावर येऊन गेलेला असतो. हो. मग ला निनाबाबत सांगतो. हां. दक्षिण अमेरिकेमध्ये जे पेरू देश आहे, हो. त्या पेरू देशाचं समुद्राचं तापमान काय होतं, हळूहळू थंड होत जातं. हां. ती तापमान वाढ सगळ्या समुद्रावर पसरते. त्यावेळेस ला निना उद्भवला जातं, आपल्या भारताकडे पाऊस पडतो असं मन येतं. हो, बरोबर. एल निनो आणि ला निना ह्या प्रक्रिया, आता हे सगळ्यात महत्वाचं, हो. दरवर्षी उद्भवत नाहीत. हं. अनेक वर्षी प्रशांत महासागराचं तापमान सरासरी एवढं असतं. मग एल निनो नसतं, ला निना नसतं. हो. आता याच्या पलकत सांगतो, या उलट नैऋत्य मान्सून न चुकता भारतावर येतो तर येतोच. म्हणून मान्सूनचा एल निनोचा घनिष्ठ संबंध लावता येत नाही. बरोबर. एल निनो असो या नसो, दरवर्षी मान्सून भारतावर येणार हे निश्चित. हो. आता तुम्हाला सांगतो, आपली भारतीय मान्सूनची जी प्रक्रिया आहे, तर भारतीय मान्सून प्रक्रियेत उत्तर गोलार्धातील संपूर्ण विरुष्य खंड आणि दक्षिण गोलार्धातील हिंद महासागर याचा संबंध असतो. म्हणून या विस्तीर्ण प्रदेशात, वातावरणात आणि समुद्रात जे काही घडतं त्याचा भारतावर मान्सून प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. बरोबर. हिंद महासागराचं तापमान सर्वत्र सारखं नसतं. त्याच्या पूर्व आणि पश्चिम भागातील तापमानात जी तफावत असते तिचा मान्सूनवर परिणाम होतो. तिबेटचे जे उंच पठार आहेत त्याचा हवामानाचा भारतीय हवामानावर परिणाम होतो. हिवाळ्यात हिमालयात जी हिमवृष्टी होते तिचाही मान्सूनवर प्रभाव पडतो. मध्य आणि उत्तर भारतातील उन्हाळी तापमानाचा मान्सूनवर प्रभाव पडतो. पण हल्लीच्या काही काय झालं, हे जे हवामान तज्ञ आहेत ना, हे सगळे एल निनोशी बोलत आहेत. तुम्हाला एक स्पष्ट सांगतो, इंग्रजी महिने कधी सुरू व्हायले, जानेवारी मध्ये. जानेवारी. आपल्याकडे महाराष्ट्रात मान्सून कधी येतो भारतावर, जून मध्ये. आणि एल निनो उद्भवतो डिसेंबर मध्ये. मग एल निनो उद्भवायला त्याच्या आधी आपला पाऊसच निघून चाललाय. बरोबर.
मग याचा आणि त्याचा अर्थात काही संबंध नाही. हो आणि हिंद महासागराचं तापमान सगळीकडे सारखंच नसतं. दरवर्षी भारतावर जून महिन्यात मान्सून येणार ते येणार, येतो तो येतो हे लक्षात घ्यायचं. हा पण काय झालं ह्या 5 ते 7 वर्षामध्ये हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढल्यामुळे निसर्ग 22 दिवस पुढे सरकला. हो थंडी बरोबर 22 दिवस पुढे सरकली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला आणि पावसाळा 22 दिवस पुढे सरकला. हो दरवर्षी पाऊस कधी येतो? 7 जूनला येतो. हो लहान मुलाला विचारलं तर ते म्हणते 7 जूनला येतो. हो पण काय झालं ह्या वाढत्या तापमानामुळे निसर्ग 22 दिवस पुढे सरकला. म्हणजे दरवेळेस पावसाळा 22 दिवसांना पुढे सरकला, हो हिवाळा बरोबर पुढे सरकला. मग काय होईल त्या 7 जून मध्ये 22 नुसार दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आणि शेतकऱ्याची पेरणी होणार हे कायमचं लक्षात ठेवायचं. हो बरोबर हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्या एल निनोचा आणि त्या आपल्या पावसाचा काही अर्थ ते संबंध नाही. तुम्हाला सांगतो आपला भारत एका टोकाला आहे आणि ती हो. दक्षिण अमेरिका एका टोकाला आहे. बरोबर हा ह्या हो. गोष्टी सगळ्या. सर सोशल मीडियावरती पाहून शेतकरी बांधवांच्या मनामध्ये हे प्रश्न उठताय की एल निनो, ला निना आणि हा. दुष्काळ हे सर्वात तर मग महत्त्वाचं. आणखीन एक सांगतो एल निनो कधी उद्भवतो? डिसेंबर मध्ये. डिसेंबर हो डिसेंबर महिन्यामध्ये समुद्राचं पाणी तिथं पेरू देशाचं गरम होतंय. हो पण त्याच्या आधी इकडे आपल्या महाराष्ट्रात पाऊसच येऊन गेलेला असतो ना. हो बरोबर. म्हणजे आपलं मान्सून संपलेलं असतं त्यावेळेस. हो, जून ते सप्टेंबर मध्ये. हो. जानेवारी मध्ये महिना सुरू झाला, बरोबर पाऊस जून मध्ये आला हो आणि एल निनो डिसेंबर मध्ये उद्भवायला. मग याचा आणि त्याचा काही अर्थात संबंध आहे का? काही नाही. बरोबर हे लोक काय झालं आजकाल जे नवीन हल्लीच्या ते नवीन तज्ञ आहेत ना, हो फक्त ह्या एल निनोशीच बोलायला येतं. तुम्ही हो स्थानिकची पातळीचं हे बघा ना. बरोबर. तिबेटच्या उंच पठारावर तापमान कसं आहे, हो. हिवाळ्यामध्ये हिमवृष्टी कशी झाली त्याच्याकडे दुर्लक्ष करते. आता हो. उन्हाळ्यात तापमान कसं राहिलंय, सगळ्या परिस्थिती उन्हाळ्यामध्ये उत्तर आणि मध्य भारतातलं तापमान कसं आहे त्याच्यावर अंदाज बांधावा. बरोबर बरोबर. म्हणजे एल निनोचा आणि मान्सूनचा काही संबंध नाही तरी काही पण संबंध नाही. हो शेतकऱ्यांना हे घाबरवण्याचं काम केलं जाते. हो, हो नक्कीच. दरवर्षी आपल्या भारतावर हम्म. जून महिन्यात मान्सून येणार ते येणार येतो ते येतो ते वहीमध्ये लिहून ठेवायचं. हो काय बरोबर झालं, निसर्ग थोडा 22 दिवस पुढे सरकल्यामुळे फक्त 7 जूनला येणार नाही तर हो. त्यामध्ये 22 मिसळायचे मध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यात दरवर्षी येणार हे कायमचं वर्ष लिहून ठेवा. हो हो बरोबर. नक्कीच सर, आज शेतकऱ्यांना तुम्ही अगदी डिटेल आणि महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. ठीक. ठीक आहे सर.